फायनली मित्रांनो आपलं स्केच कंप्लीट झालेलं आहे. कोकण हार्टेड गर्लचं आपण स्केच कंप्लीट केलेलं आहे. जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तर 2-3 दिवसांपासून मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आपण बिग बॉसच्या कंटेस्टंटचं स्केच करणार आहोत. तो फायनली आपला आज तो दिवस आलेला आहे. आज आपण पहिल्या कंटेस्टंटचं स्केच करणार आहोत आणि त्यासाठी मी इंस्टाग्रामवरती स्टोरी टाकली होती की कुणाचं स्केच करायचं. तर मॅक्झिमम लोकांनी सूरज आणि अंकिताचं नाव घेतलं आणि त्या दोघांपैकी परत आपण पोल ठेवला होता. तर अंकिताचं खूप जास्त लोकांनी वोट केलं होतं. सो पहिलं स्केच आपण अंकिता वालावलकर म्हणजेच कोकण हार्टेड गर्ल हिचं स्केच करणार आहोत. आणि आज आपण पूर्ण असा ब्लॉग नाही करणार, बेसिकली तेवढाच पोर्शन जिथे आपण स्केचिंग करतो आणि तुम्हाला स्केच आजच्या व्हिडिओमध्ये दिसेल एवढाच पोर्शनचा व्हिडिओ करणार आहोत. बाकी आजचा जो ब्लॉग असेल पूर्ण दिवसाचा तो तुम्हाला उद्या बघायला मिळेल, उद्या 8:30 वाजता. सो चला आता फटाफट मी स्केचिंग करायला चालू करू. त्याबद्दल आपण फोटो चूज करूया, कोणता फोटो घ्यायचा तो. A few moments later. फोटो आपण चूज केलेला आहे त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टवरती. हा मला फोटो भेटला, एकदम बेस्ट असा फोटो त्यांचा दिसला. सो हा आपण स्केच करणार आहोत या फोटोचा. चला मित्रांनो फटाफट आता हे स्केच आउटलाईन वगैरे काढायला सुरुवात करूया. मित्रांनो आउटलाईन आपली कंप्लीट झालेली आहे. अर्धा तास लागला आपला आउटलाईन करायला. A4 साईज वरतीच आपण काढतोय, त्यामुळे जास्त काय डिटेलिंग आणि हे नाहीये, त्यामुळे अर्धा तास आपण फिनिश केलेलं आहे. तुम्हाला दाखवतो, तुम्ही बघू शकता प्रॉपर अशी आपण आउटलाईन केलेली आहे. आता एवढं नीट दिसत नसेल कारण जे फेस आहे त्याच्यात टीथ वगैरे दिसत आहेत ना, तर आउटलाईन मध्ये एवढं प्रॉपर दिसून येत नाही स्केच. जर नुसतं टीथ वगैरे असेल आणि नुसतं आउटलाईन काढले ते एवढं मॅच करत नाही, पण ते पूर्ण झाल्यानंतर एकदम भारी असं दिसणार आहे स्केच. सो चला आता शेडिंगला सुरू करूया. पहिलं फेस शेडिंग करून घेऊया. 2 hours later. चला मित्रांनो 2 तास कंप्लीट झाले स्केच चालू करून आणि 1.5 तास आपल्याला कंप्लीट झालाय फेस शेडिंग चालू करून. अर्ध्या तासात आपण आउटलाईन केली होती. सो फेस शेडिंग पण आपली पूर्णपणे कंप्लीट झालेली आहे. थोडंसं अजून त्याला जिवंतपणा आणायचंय, म्हणजे एक रिअलिस्टिक फील आणायचंय. तो मी शेवटी आणेल, ते कसं आणतो ते पण तुम्हाला सांगेल. पण त्याआधी तुम्ही स्केच बघू शकता, सुंदर असं फेस आपण केलेलं आहे हिचं. अजून हेअर्स वगैरे बाकी आहेत त्याच्यात, त्यामुळे थोडं अजून तुम्हाला नीट दिसत नसेल, पण बऱ्यापैकी आपण प्रॉपर केलेले. फिनिशिंग लाईट टचेस वगैरे असतात ते शेवटी आपण करतो. बाकी तुम्ही फेस बघू शकता फोटोमध्ये कसा दिसतो आणि ह्याच्यामध्ये कसा दिसतो. चला आता बाकीचं पोर्शन कंप्लीट करायला घेऊया. पहिले हेअर्स आता करून घेऊया. बाकी मित्रांनो नेक्स्ट स्केच आपलं कोणत्या कंटेस्टंटचं काढायचं बिग बॉस मध्ये ते कमेंट करून सांगा. तसं मी इंस्टावरती पण विचारेलच, पण तुम्ही इकडे जर कमेंट केली तर आपण त्यांचं स्केच काढूया. आणि मोस्टली मला वाटतं सूरज चव्हाणचंच नाव घेतील, पण तुम्हाला काय वाटतं कोणत्या कंटेस्टंटचं काढलं पाहिजे किंवा तुमचा फेवरेट कंटेस्टंट बिग बॉस मधला कोण आहे ते कमेंट करून पटापट आता सांगू शकता, म्हणजे नेक्स्ट स्केच आपण त्यांचं काढूया. बाकी हे स्केच झाल्यानंतर पण तुम्हाला बघायला मिळेल की आपण कसं केलंय स्केच ते. 1 hour later. फायनली मित्रांनो आपलं स्केच कंप्लीट झालेलं आहे. कोकण हार्टेड गर्लचं आपण स्केच कंप्लीट केलेलं आहे आणि जवळपास आता 4.5 तास झालेत आपण स्केच सुरू केलं होतं. त्याच्यानंतर पासून तुम्हाला एकदा दाखवतो. सो तुम्ही चेक करू शकता प्रॉपर असं आपण फिनिशिंग केलेलं आहे. थोडंसं जे आपली लाईट असते नॉर्मल लाईट, त्याच्यामुळे हे थोडंसं शेडिंग लाईट दिसत असेल, पण बऱ्यापैकी डार्क आपण केलेलं आहे. फोटो एकदा तुम्ही बघू शकता, या फोटोचं आपण केलेलं आहे. वरतून पण तुम्ही चेक करू शकता. बाकी तुम्हाला हे स्केच कसं वाटतंय कमेंट करून नक्की सांगा. इंस्टावरती तुम्ही बघू शकता प्रॉपर फोटो काढून आपल्या टाकलेला आहे. व्हिडिओमध्ये थोडंसं कदाचित लाईटमुळे कमी जास्त वाटत असेल, पण फोटोमध्ये एक नंबर असं दिसतंय. इंस्टावरती जाऊन चेक करू शकता आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे कोकण हार्टेड गर्ल म्हणजेच अंकिता वालावलकर नक्कीच बघेल ती व्हिडिओ. आणि ट्राय करूया की बिग बॉस संपल्यानंतर ते स्केच तिला भेटून द्यायचं, पण त्याचा पण ब्लॉग आपला येईल लगेच. सो चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.